गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना गोपनीय बातमीदाराकडून कर्नाटकातून गुटख्यानं भरलेला कंटेनर मुंबईकडे जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी तातडीनं जयसिंगपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार जयसिंगपूर डीवायएसपींचं पथक आणि वडगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक खालिक इनामदार यांच्या नेतृत्वाखालील हवालदार संदीप बांडे, प्रकाश हंकारे, अनिल आष्टेकर, राजू साळुंखे, महेश गायकवाड, आबा गुंडणके यांच्या पथकानं किणी टोल नाक्याजवळ सापळा रचला. मंगळवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमाराला संशयित कंटेनर टोल नाक्याजवळ आल्यावर रोखण्यात आला. पोलिसांनी चालकाकडे चौकशी केल्यावर त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यानंतर पोलिसांनी कुलूप काढून बघितल्यावर कंटेनरमध्ये प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याची पोती आढळून आली. पोलिसांनी चालक शाहजाद महम्मद मुबीन खान आणि त्याचा साथीदार रिझव अहमद खान या दोघांसह कंटेनर ताब्यात घेत त्यांना पोलीस ठाण्यात आणलं. पोलिसांनी पंचांसमक्ष केलेल्या मोजणीमध्ये प्रतिबंधित केसरयुक्त पान मसाल्याचा 62,45,000 रुपयांचा साठा आणि 15 लाख रुपयांचा कंटेनर असा सुमारे 78 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 1 महिन्यापूर्वीच याच टोल नाक्यावर गुटख्याचा साठा आणि कंटेनरसह पाऊण कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्याचा तपास अजून सुरू असून त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्या टीमला सदर गोपनीय बातमी त्या ठिकाणी समजावून सांगून सदरची जी आज कारवाई झालेली आहे त्या कारवाईमध्ये सुगंधित पान मसाला, तंबाखू म्हणजेच गुटख्याची कारवाई त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सदर कारवाईमध्ये एकूण मुद्देमाल त्या ठिकाणी 77,36,000 रुपयांचा मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे. सदर या गुटख्याच्या कारवाईबाबतीत गुन्हा दाखल करण्याचं काम वडगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू आहे. आम्ही त्या ठिकाणी गाडीतील 2 संशयित आरोपींना त्या ठिकाणी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अजून सखोल चौकशी करून हा गुटखा त्यांनी कुठून आणला आणि कुठे घेऊन चालले होते, तसेच हा गुटखा त्या ठिकाणी जी काही लिंक, बॅकवर्ड लिंक यामध्ये आम्हाला मिळेल त्यानुसार पुढं तपासामध्ये ते निष्पन्न करून त्यावरती कडक कारवाई करण्याचं त्या ठिकाणी धोरण आहे. पेठवडगावचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक माधव डिगळे या प्रकरणी अधिक तपास करतायत.